श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 56वा सर्ग वाचूया. या सर्गात श्रीरामांच्या दरबारात एक कुत्र्याचे आगमन होते आणि त्याला श्रीराम कसे न्यायदान करतात याची गोष्ट कथा रूपाने आलेली आहे. हा सर्ग मोठा असल्यामुळे आपण त्याला 2 भागात वाचूया. त्यानंतर एका निर्मल प्रभातकाली सकाळची आन्हिके आटपून नित्यकर्मे करून कमलनयन राजा श्रीराम राजधर्माचे पालन करण्यासाठी वेदवेत्ते ब्राह्मण, पुरोहित, वसिष्ठ तसेच कश्यप मुनींसह राजसभेत उपस्थित झाले आणि धर्मासनावर विराजमान झाले. ती सभा व्यवहार ज्ञान असलेल्या मंत्र्यांनी, धर्मशास्त्रांचा पाठ करणाऱ्या विद्वानांनी, नीतिज्ञांनी, राजांनी तसेच अन्य सभासदांनी भरलेली होती. सहजपणे महान कर्म करणाऱ्या राजसिंह श्रीरामांची ती सभा इंद्र, यम आणि वरुणाच्या सभेप्रमाणे शोभून दिसत होती. तेथे बसलेले भगवान श्रीराम शुभलक्षण संपन्न लक्ष्मणाला म्हणाले, माता सुमित्रेचा आनंद वाढविणाऱ्या महाबाहुवीरा, तू बाहेर जा आणि पहा की कोण कोण काम घेऊन आलेले आहेत. सुमित्रा कुमारा, तू त्या इच्छुकांना क्रमानं आत बोलाविण्यास सुरुवात कर. श्रीरामचंद्रांचा हा आदेश ऐकून शुभलक्षण संपन्न लक्ष्मणाने दारापाशी जाऊन स्वतः कामे घेऊन आलेल्या लोकांना हाक मारली, परंतु कोणाचेही काहीही काम नव्हते. श्रीरामांच्या राज्यकारभारात कोठेही कोणालाही शारीरिक रोग नव्हते आणि कुठल्या मानसिक चिंताही नव्हत्या. पृथ्वीवर सर्व प्रकारच्या औषधी उत्पन्न होत होत्या आणि पिकलेली शेती शोभत होती. श्रीरामांच्या राज्यात कधी बालकांचे मृत्यू होत नव्हते. युवकांचे आणि मध्यमवयीन पुरुषांचे देखील मृत्यू होत नव्हते. सगळीकडे धर्मशासन व्यवस्था होती. कोणालाही कुठलीही अडचण होत नव्हती. श्रीरामांच्या राज्यव्यवस्थेत कामकाज घेऊन येणारा पुरुष दृष्टीस पडत नसे. सर्वांना कामधंदे होते. लक्ष्मणाने हात जोडून श्रीरामांना राज्याची अशी स्थिती सांगितली. त्यानंतर प्रसन्नचित्त झालेल्या श्रीरामांनी सुमित्रा कुमाराला पुन्हा म्हटले, लक्ष्मणा, तू पुन्हा जा आणि कुणी बेकार तर नाही ना ते पहा. नीटपणानं उत्तम नीतीचं आचरण केल्यामुळं राज्यात कुठंही अधर्म राहत नाही. सर्व लोक राज्याच्या भयानं परस्परांचं रक्षण करतात. जरी राजकर्मचारी मी सोडलेल्या बाणांप्रमाणे त्वरेनं जाऊन माझ्या प्रजेचं रक्षण करीत असले तरी महाबाहो, तू स्वतः देखील तत्पर राहून प्रजेचं रक्षण करावंस. श्रीरामचंद्र असे म्हणाल्यावर सुमित्रा कुमार लक्ष्मण राजभवनातून बाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याला दारापाशी एक कुत्रा उभा राहिलेला दिसला. तो लक्ष्मणाकडे पाहून वारंवार भुंकत होता. मग पराक्रमी लक्ष्मण त्याला म्हणाला, महाभागा, तू निर्भय होऊन तुझं काय काम असेल ते सांग. लक्ष्मणाचे हे वचन ऐकून कुत्रा म्हणाला, सर्व भूतांना शरण आश्रय देणारे आणि क्लेशरहित कर्म करणारे तसेच भीतीच्या वेळी देखील अभय देणारे भगवान श्रीराम कुठं बरं आहेत. मी त्यांनाच आपलं काम सांगू इच्छितो. कुत्र्याचे हे कथन ऐकून लक्ष्मणाने श्री रघुनाथांना सूचना देण्यासाठी सुंदर राजभवनात प्रवेश केला. श्रीरामांना त्याचे म्हणणे सांगून लक्ष्मण पुन्हा राजभवनातून बाहेर आला आणि त्याला म्हणाला, चल तर राजा श्रीरामांनाच तुला जे काही सांगायचं आहे ते सांग. लक्ष्मणाचे ते बोल ऐकून कुत्रा म्हणाला, सुमित्रानंदना, देवालयात, राजभवनात तसंच ब्राह्मणांच्या घरात अग्नी, इंद्र, सूर्य आणि वायुदेव सदैव वास करतात. आम्ही अधम योनीचे जीव स्वेच्छेने तिथं जाण्याच्या योग्यतेचे नाही. मी या राजभवनात प्रवेश करू शकणार नाही, कारण राजा श्रीराम मूर्तिमंत धर्मच आहेत. ते सत्यवादी, संग्रामकुशल आणि सर्व प्राण्यांच्या हितात तत्पर राहणारे आहेत. ते संधी, विग्रह इत्यादी 6 गुणांच्या प्रयोगांच्या वेळा जाणतात. श्री
राघव न्यायी आहेत, ते सर्वज्ञ आणि सर्वदर्शी आहेत. श्रीराम दुसऱ्यांची मन रमविणाऱ्या पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहेत. तेच चंद्र आहेत, तेच मृत्यू आहेत आणि तेच यम, कुबेर, अग्नी, इंद्र, सूर्य आणि वरुण आहेत. सुमित्रानंदना, श्री रघुनाथ प्रजापाल आहेत. तू त्यांना सांग, मी त्यांची आज्ञा झाल्याशिवाय या भवनात प्रवेश करू इच्छित नाही. हे ऐकून महातेजस्वी महाभाग लक्ष्मणाने राजभवनात प्रवेश करून म्हटले, कौसल्येचा आनंद वाढविणाऱ्या महाबाहू श्री रघुनाथा, माझं हे निवेदन ऐका. तुम्ही जो आदेश दिला होता त्याला अनुसरून मी बाहेर जाऊन कुणी बेकार आहे का ते पाहिलं. यावेळी तुमच्या दारापाशी एक कुत्रा उभा आहे, तो काही काम घेऊन आला आहे. लक्ष्मणाचे हे म्हणणे ऐकून श्रीराम म्हणाले, इथं जो कुणी काम घेऊन आला असेल त्याला सत्वर या राजसभेत घेऊन ये. श्रीरामांचे हे वचन ऐकून बुद्धिमान लक्ष्मणाने तत्काळ त्या कुत्र्याला बोलाविले आणि श्रीरामांना त्याच्या येण्याची सूचना दिली. तेथे आलेल्या कुत्र्याला पाहून श्रीराम म्हणाले, सारमेया, तुला जे काही सांगायचं असेल ते माझ्या समोर सांग. इथं तुला काहीही भय नाही. कुत्र्याचे मस्तक फाटले होते. त्याने राजसभेत बसलेल्या महाराज श्रीरामांकडे पाहिले आणि तो म्हणाला, राजा, हाच सर्व प्राण्यांचा उत्पादक आणि नायक आहे. राजा सर्वजण झोपल्यावरही जागा असतो आणि प्रजेचं पालन करतो. राजा सर्वांचा रक्षक आहे. तो उत्तम नीतीचा प्रयोग करून सर्वांचं रक्षण करतो. जर राजानं पालन केलं नाही तर साऱ्या प्रजा काही काळातच नष्ट होऊन जातात. राजा कर्ता, राजा रक्षक आणि राजाच सर्व जगाचा पिता आहे. राजा काल आणि युग आहे. तसेच राजा म्हणजेच सर्व जग आहे. धर्म सर्व जगाला धारण करतो म्हणून त्याचं नाव धर्म आहे. धर्मानंच समस्त प्रजेला धारण करून ठेविला आहे, कारण तोच चराचर प्राण्यांसह त्रैलोक्याचा आधार आहे. राजा आपल्या द्रोह्यांना देखील धारण करतो. त्यांनाही मर्यादेत ठेवतो. तसंच तो धर्माचरण करून प्रजेला प्रसन्न ठेवितो. म्हणून त्याच्या शासनरूप कर्माला धारण म्हटलं आहे आणि धारण म्हणजेच धर्म असा शास्त्राचा सिद्धांत आहे. रघुनंदना, हा प्रजापालन रूप परमधर्म राजाला परलोकी उत्तम फल देणारा असतो. माझा तर असा दृढ विश्वास आहे की धर्माला काहीही दुर्लभ नाही. श्रीरामा, दान, दया, सत्पुरुषांचा सन्मान आणि व्यवहारात सरळपणा हाच परमधर्म आहे. प्रजाजनांच्या रक्षणानं होणाऱ्या उत्कृष्ट धर्म इहलोकी आणि परलोकी देखील सुख देणारा असतो. उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या रघुनाथा, तुम्ही सर्व प्रमाणांचं देखील प्रमाण आहात. सत्पुरुषांनी ज्या धर्माचं आचरण केलं आहे तो धर्म तुम्हाला विदित आहेच. राजन, तुम्ही धर्माचं परमधाम आणि गुणांचा सागर आहात. नृपश्रेष्ठा, मी अज्ञानवश तुमच्या समोर धर्माची व्याख्या सांगितली म्हणून मी तुमच्या चरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो आणि तुम्ही प्रसन्न व्हाल अशी प्रार्थना करतो. तुम्ही माझ्यावर कोप करू नये. कुत्र्याचे हे म्हणणे ऐकून श्री रघुनाथ म्हणाले, तू निर्भय होऊन सांग, आज मी तुझं कोणतं काम करू. तुझं काम सांगण्यात विलंब करू नकोस. श्रीरामांचे हे म्हणणे ऐकून कुत्रा म्हणाला, रघुनंदना, राजानं धर्माचं राज्य प्राप्त करावं आणि धर्मानंच निरंतर त्याचं पालन करावं. धर्मपालनानंच राजा सर्वांना शरणाश्रय देणारा आणि सर्वांचं भय दूर करणारा ठरतो असे समजून तुम्ही माझं जे काम आहे ते ऐका. प्रभो, सर्वार्थ सिद्ध या नावानं प्रसिद्ध असा एक भिक्षू आहे. तो ब्राह्मणांच्या घरी राहतो. त्यानं आज अकारण माझ्यावर प्रहार केला आहे.
मी त्याचा काहीही अपराध केलेला नव्हता. कुत्र्याचे हे म्हणणे ऐकून श्रीरामांनी तत्काळ एक द्वारपाल पाठविला आणि त्या सर्वार्थसिद्ध नावाच्या विद्वान भिक्षू ब्राह्मणाला बोलावून घेतले. श्रीरामांना पाहून तो महातेजस्वी श्रेष्ठ ब्राह्मण म्हणाला, निष्पाप रघुनंदना, तुम्ही मला कोणत्या कामासाठी बोलविलं? आज आपण इथे थांबूया आणि या सर्गाचा पुढचा भाग उद्या आपण वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूची बेलवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.